गुड आफ्टरनून. चला, आवाज येतोय का बघा? आवाज येतोय का? चला, त्याच्यामध्ये आपल्याला गुड आफ्टरनून. आपल्याला काय बघायचं आहे बघा? चोला एम्पायर बघायचं आहे बघा. चोला एम्पायर बद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे बघा. काय काय सांगितलेलं आहे चोलामध्ये, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला चोला एम्पायरमध्ये करायचा आहे बघा. म्हणजे चोला घरामधलं इम्पेरियल चोला कोणते होते त्यातले आपल्याला बघाय, राजराज चोला, राजेंद्र चोला, आणखी हे जे सगळे जे राज्यकर्ते आहेत चोला घराण्याचे ते बघायचे आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचा भाग काय आहे बघूया बघा. जसं आपण म्हणलं, हा घटक आपला झालेला आहे, पल्लवा, चेरा, पांड्या झाले. वी आर टॉकिंग अबाउट द चोला अँड द चोला. नंतर मग पाला, सेना, बंगाल आहे. वर्मन ऑफ कामरूप आहे. भौमकारा अँड सोमवंशी ऑफ ओडिसा आहे. मग पूर्वेकडले जे काही राज्य आहेत, प्रादेशिक राज्य जे आहेत निर्माण झालेले आहेत की अर्ली मिडियलमध्ये, त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे बघा. ओके, त्यामुळे आता चोलांबद्दल आपण बघूयात बघा. काय काय माहिती आहे बघा चोलांबद्दल? तुम्हाला माहिती असणारा घटक कुठला कुठला आहे बघा. त्याचा संस्थापक कोण होता सांगता येईल का बघा? चोला एम्पायर म्हणलेलं आहे आपण. चोला एम्पायर बद्दलची माहिती तुम्हाला काय सांगता येऊ शकते? चोला एम्पायरची माहिती सांगा बघू. काय काय आठवते बघा तुम्हाला? काय आठवते? मी तर सांगणार आहे, आपण डिस्कशन त्याचं करूयाच बघा. त्याच्याबद्दल नो डाऊट. तुम्हाला काय माहीत आहे हा प्रश्न विचारलेला आहे. किंवा चोलांबद्दल तुम्हाला काय काय आठवतं, कोणता राज्यकर्ता आठवता, त्याच्यावरचे क्रोनॉलॉजिकल असणारे क्वेश्चन्स कोणते आठवतात तुम्हाला, बरोबर? त्याचबरोबर त्यांच्यात असणाऱ्या कल्चरल काही कॉन्ट्रीब्युशन त्यांचं दिसतं, लिटररी कॉन्ट्रीब्युशन काय दिसतं. त्याचबरोबर काय म्हणता येईल की काही एक्सपान्शन जे आहे बघा, काय म्हणता येईल की त्याला एक्सपान्शन कुठल्या प्रकारचं त्यांनी केलेलं आहे, म्हणजे जे एक्सपान्शन केलेलं आहे ते काय आपल्याला दिसतं का बाबा, त्याच्याबद्दलची काय माहिती आहे का आपल्याला? यामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे बघा. म्हणजे महत्त्वाचं काय आहे बघा, आपल्याला जे पडणारे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती. ऑप्शन्स तुम्ही त्याशिवाय बाजूला इलिमिनेट करता येणार नाहीत बघा. ऑप्शन इलिमिनेट करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे बघा. जसं इम्पेरियल चोला म्हणलेलं, विजयलय संस्थापक दिसतो, विजयलयापासून त्याची घराण्याची सुरुवात झालेली दिसते बघा. त्यामध्ये आपण बघूयात बघा, चोलांच्या एक एक गोष्ट डिटेलमध्ये जाऊन बघूया बघा. त्यामध्ये कल्चरल काय ट्रेंड झालेला होता, किंवा राजनयिक काय कारणं होती बघा, म्हणजे राजकीय काय कारणं होती, चोलांचा उदय का झालेला आहे, चोलांना काय म्हणलेलं आहे, आणि चोलांचा श्रीलंकेपर्यंत विस्तार कशा पद्धतीने झालेला आहे बघा. मग राजराजे चोलांच्या काळात झालेला आहे, की राजेंद्रच्या काळात झालेला आहे, की आणखी काय आहे बघा. म्हणजे अशा वेगवेगळ्या अँगलनं ते बघायला लागतं बघा. म्हणजे तुम्ही एकच एक अँगल बघून त्या ठिकाणी चालत नाही बघा. एकच एक अँगल त्या ठिकाणी बघून तुम्हाला चालत नाही, तर अनेक गोष्टीचा आणि अनेक डायमेन्शननी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं आपल्याला सेनाचं घराणं आपल्याला पुढं बघायचं आहे. सेना किंवा काय म्हणतात त्याला, सेना घराणं आणि पाल घराणं बघायचं आहे. त्यामध्ये कुठलं घराणं आहे बघा, चोला एम्पायर आपण बघतोय आता. चोला एम्पायरमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो काही संस्थापक दिसतो बघा, त्याचं नाव आहे बघा विजयलय चोला. काय म्हणता येईल त्याचं नाव जे आहे ते विजयलय चोला. विजयलय चोला हे त्याचं आपल्याला नाव असलेलं दिसतं बघा. संस्थापक आहे बघा विजयलय चोला. विजयालय हा संस्थापक असणारा राज्यकर्ता दिसतो, चोलांचा संस्थापक. काय बघा 1850ला सुरुवात झालेलं आहे बघा. फाउंडिंग फादर म्हणलं जातं त्याला. काय की संस्थापक असणारा पितामह किंवा निशुमो बसुदिनी या नावाचं टायटल काय म्हणतात, हे मंदिर त्यानं बांधलेलं आहे. निशुमी बसुदिनी या नावाचं मंदिर बांधलेलं दिसतं.
आपल्याला मग कालखंड बघत असताना बघा प्रश्नांचे नेचर पण समजून घेऊया बघा. आज आपण काही बघा आपल्याला काय काय प्रश्न विचारलेले आहेत तेही आज बघूया बघा. कारण आपल्याला ह्यातले बहुतांश जे काही जवळजवळ किती आहेत बघा 24 घराणे आपल्याला दिसतात की 24 डायनेस्टी आपल्याला अर्ली मिडियलमध्ये अभ्यास करायचे आहेत बघा. त्यातल्या पहिल्यातल्या 8 आणि ह्या 4 अशा जवळजवळ 12 म्हणजे निम्म्याच्या आसपास आपल्या डायनेस्टी झालेल्या आहेत बघा. म्हणजे आता जे राहिलेल्या डायनेस्टी जे राहतील किंवा घराणे जे राहतील बघा म्हणजे कुठले आपल्या दख्खनमधले झालेले आहेत आणि दक्षिणेकडचे म्हणजे दख्खन आणि दक्षिणमध्ये झाले. आता पूर्व आणि पश्चिम आणि उत्तर ह्या 3 दिशाच्या आपल्याला राहिलेल्या दिसतात बघा जे काही घराणेशाही आहे बघा. त्यामधले त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण चोल बघतोय त्या चोलांबद्दलचे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत हेही तुम्ही ऑब्झर्व करत चला बघा. प्रश्नांचं नेचर काय स्वरूपाचं येतं आहे आणि प्रश्न कसे बनतायत बघा. प्रश्न तुम्हाला कळाले पाहिजेत बघा. प्रश्न जर नाही कळाले तर तुम्हाला उत्तर काढणं आणखी अवघड जाईल बघा. लक्षात घ्या प्रश्नांचं नेचर तुम्हाला कळायला पाहिजे. प्रश्न मुळात प्रश्न कळाला की परीक्षा पास व्हायला माणसाची सुरुवात होते बघा. कोणतंही असो बघा ऑर एनी टाईप ऑफ एक्झाम. मग कोणत्याही परीक्षेबद्दल जर विचार करायला लागला तर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजला पाहिजे. एखादा प्रश्न तुम्हाला विचारला उदाहरणार्थ आपण काही प्रश्नांची आपण चर्चा करायला किंवा एक सॅम्पल म्हणून आपण घेतलं ठीक आपण त्याच्यात एक सॅम्पल म्हणून घेऊया बरोबर. आपण जर म्हणलं काय हा घेतला हिस्ट्री 17 फेब्रुवारीचा पेपर 3 उदाहरणार्थ आपण हा प्रश्न घेतला. आपल्याला काय विचारलंय आपण फक्त उदाहरण घेतो. प्रश्न कसा डिकोड करता आला पाहिजे विचार. आता हां सगळ्यात महत्त्वाचं काय बघा जे राहिलं बघा आपलं ते आज डिस्कस करायचं होतं ते राहिलं ते पहिल्यांदा प्राईमला घेतो बघा. UGC नेटचे फॉर्म निघालेले आहेत बघा. UGC नेटचे फॉर्म निघालेले आहेत. ते फॉर्म तुम्हाला जर नोटिफिकेशन कालच आलेलं आहे कालपासून त्याचे फॉर्म भरायची डेट सुरू झालेली आहे बघा. त्याचं परिपत्रक जे आहे तुम्हाला वाचून दाखवतो की काय पद्धतीनं तुम्हाला त्यानुसार तुम्ही सुरुवात करायला पाहिजे बघा अभ्यासाची. काय काय अभ्यास करायला पाहिजे कसा अभ्यास करायला त्याबद्दल तुम्ही विचारत चला. पण फॉर्म भरला पाहिजे त्याबद्दलची माहिती किंवा त्याबद्दलचं परिपत्रक आपल्याला आलेलं दिसतं बघा. NTE आपल्याला आलेलं दिसतं. नॅशनल टेस्टिंग एजन्सी रजिस्ट्रेशन लाईव्ह दिसतं. ओपन रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ द डिसेंबर हे आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणात तुम्हाला परिपत्रक एक ओपन होतं बघा. त्या परिपत्रकामध्ये आपल्याला माहिती होते काय काय माहिती होते बघा. बघा आपल्याला दिसतं काय दिसतं 7 ऑक्टोबर म्हणजे कालपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. किती 7 नोव्हेंबरच्या 11:50 म्हणजे पुढच्या महिन्यातल्या 7 म्हणजे जवळजवळ एक महिनाभर चालेल बघा कुठली रजिस्ट्रेशन प्रोसिजर. आणि काय दिलेलं आहे ते बघा. The opening of the online registration portal for submission of online application form for UGC NET December examination registration. The NTA has been entrusted by the University Grant Commission with the task of conducting UGC NET, which is a test to determine the eligibility of Indian nationals. भारतीय लोक आहेत त्यांच्यासाठी मग अवॉर्ड ऑफ GRF आहे. असिस्टंट प्रोफेसरची काय म्हणता येईल की अपॉइंटमेंट आहे की अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू PhD अँड PhD ॲडमिशन ओनली ॲडमिशन टू PhD ओनली इन इंडियन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेज. भारतातल्या वेगळ्या विद्यापीठामध्ये तुम्हाला ॲडमिशन्स घेण्यासाठी नेट हे देणं कंपल्सरी आहे बघा. तुम्ही कोणत्याही विषयामध्ये नेट करत असाल काही PhD करायची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते भरायला लागेल. त्याच्यानंतर म्हटलं सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 7 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत डेट आहे. त्याच्यानंतर काय म्हणता येईल की लास्ट डेट कधी आहे बघा 7 तारखेलाच आहे बघा. डेबिट कार्ड नाही नेट बँकिंग UPI आणि क्रेडिट कार्ड आहे बघा. त्याच्यानंतर काय करेक्शन इन द पर्टिक्युलर इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म त्याबद्दल काय बघा करेक्शन करायला 10 ते 12 नोव्हेंबर आहे बघा. त्या पद्धतीनं आलेलं आहे. अनाउन्समेंट ऑफ सिटी एक्झामिनेशन सिटीबद्दलची जी माहिती आहे ती परत तुम्हाला इंटिमेटेशन दिलं जाईल. सिटी कोणती अलॉट तुम्हाला केलेली आहे ती येऊन जाईल. जर ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचं पण ऑप्शन्स परत येऊन जाईल बघा. परीक्षेच्या बद्दलची माहिती कधी परीक्षा होईल डिसेंबरमध्ये होईल 15 डिसेंबरला होईल की कधी होईल पण डिसेंबरला नक्की होईल तर त्याबद्दलची माहिती त्यानंतर येऊन जाईल बघा. सेंटर डेट अँड शिफ्ट कोणत्या शिफ्टमध्ये असाल तुम्ही 9 ते 12 मध्ये असाल की 3 ते 6 मध्ये असाल याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसेल बघा. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्स अँड आन्सर की
ही नंतर अनाऊन्स करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जे उत्तरं रिस्पॉन्स दिलेलं आहे, प्रश्नाला जे रिस्पॉन्स किंवा उत्तर जे निवडलेलं आहे आणि ॲन्सर की ह्याचंही आपल्याला परत होऊन जाईल. वेबसाईट दिलं आहे ugcnet.nta.nic.in. म्हणजे जनरल आणि अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1150 आहे, जनरल AWS OBC NCL साठी 600 आहे, SC ST PWD साठी 325 आहे, थर्ड जेंडरसाठी 325 आहे. बघा या ठिकाणी कॅन्डिडेट अप्लाय ह्या लाईन थ्रू करायला येऊ शकतं. आपण जर ह्याला क्लिक केलं तर याच्यातनं तुम्हाला जाऊ शकता. बघा तुम्ही याच्यातनं तुम्हाला काय सबमिशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म NT वेबसाईट, त्यातनं ॲप्लिकेशन फॉर्म इन अदर मोड विल नॉट बी ॲक्सेप्टेड. दुसऱ्या मोडमध्ये तर ह्याच्यातनंच तुम्हाला त्या ठिकाणी जाता येऊ शकतं. ओनली वन ॲप्लिकेंट इज टू बी सबमिटेड बाय कॅन्डिडेट. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकच नोटिफिकेशन तुम्हाला काय म्हणतात एकच फॉर्म तुम्हाला भरता येऊ शकतो. ओके, ही आपल्याला वाटतं काही टेक्निकल इश्यू असल्या कारणाने ते होत नाही आहे. बघा फक्त हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे जर सुरू झालेलं आहे तर त्याच्यामधनं तुम्ही फॉर्म भरून घ्या. बघा डिसेंबर नेटची डेट तुम्हाला बोललोच होतो किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे असं मी बोललेलो होतो. तसं आपल्याला आलेलं आहे. बघा त्यामुळे तुम्हाला त्याबद्दलची जी काही माहिती आहे याच्यामध्ये कसं जायचं काय जायचं, तुम्ही याच्यात गेलात एक्झामिनेशनमध्ये गेलात, एक्झामिनेशनमध्ये UGC नेटमध्ये गेलात, काय नेटमध्ये गेल्यानंतर UGC नेट बघूया आपण. त्याच्यानंतर मग काय म्हणता येईल की न्यूज कॅट याच्यामध्ये बघा मग हे अगोदरच्या सर्टिफिकेटची माहिती असणारी दिसते. बघा काय क्लिक हिअर टू डाउनलोड फायनल आन्सर की अशा बऱ्याच गोष्टीची माहिती मिळते. बघा ओके, मग त्यातनं आपल्याला जायचं आहे. बघा फॉर्म कसा भरायचा काय भरायचा त्याबद्दल काय अडचण असेल तर तुम्ही विचारा. बघा फॉर्म कसा भरायचा काय असा. त्याच्यानंतर मग आपल्याला रजिस्ट्रेशनचं पण आहे, जसं CSR नेटचं पण आलं होतं बघा तसं UGC नेटचं पण आहे. त्याच्यामध्ये पण आपण ओपन करून बघू की कुणाला काय जर अडचण आली फॉर्म भरताना काय अडचण तर तुम्ही त्या पद्धतीनं कॉन्टॅक्ट करा आणि विचारा किंवा असा फॉर्म भरलेला आहे. पेमेंट ऑप्शन्स तर आपले UPI आहे, डेबिट कार्ड आहे आणि बऱ्याच गोष्टी आलेल्या आहे. बघा इथनं आले बघा रजिस्टर फॉर द अबो मेन्शन स्टेप्स टू अप्लाय कुठल्या अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असेल तर अबो एक्झामिनेशन म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येऊ शकतो. यातनं काय या पद्धतीनं तुम्ही ही प्रोसेस घेतली, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट घेण्याऐवजी ही प्रोसेस घेतली ती तर वाचाच. मग याला ओके केलं, ओके केल्यावर मग तुम्ही पुढं प्रोसेसमध्ये जाता. ओके, त्याच्यानंतर मग तुम्हाला पूर्ण प्रोसेस त्याच्यामध्ये तुमचं कॅन्डिडेट नेम, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ आणि कन्फर्म पर्सनल डिटेल्स करायचे, मग कॉन्टॅक्ट डिटेल्स करायचे. हे गेल्यानंतर मग एक स्टेज आहे बघा त्याच्यामध्ये प्रिमाइस नो नेम म्हणजे जो ॲड्रेस आहे तुमचा पासवर्ड तुम्ही चूज करायचा आहे, मग ते रजिस्ट्रेशन होतं. मग रजिस्ट्रेशन झाल्यावर मग पुढे ऑलरेडी रजिस्टर्डमध्ये तुम्हाला आणि कशावर आहे बघा स्कूल एक्झामिनेशन म्हणजे SSCला कसं जे नाव दिलेलं आहे 10वीचं त्याच्यानुसार करायचं आहे. त्याच्यानंतरचे जे काय आपल्याला टप्पे दिसतात बघा याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन टप्पे बघूया. बघा कारण हे गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. बघा काय म्हणता येईल की ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आहे. बघा ॲप्लिकेशन फॉर्म किंवा एक्झामिनेशन फॉर्म त्यामध्ये तुमच्या सब्जेक्ट आपला जो हिस्ट्रीचा सब्जेक्ट कोड किती बघा 06 आहे, 06 कोड घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा बाकी सब्जेक्ट पेपर 1चं तर सगळ्यांना कॉमनच येतं, पण बाकी सब्जेक्टचा जर तुमचा काही कोड आहे तुमचा IKS 123 आहे बघा 133 आहे, मराठीचा किती आहे, हिस्ट्रीचा किती आहे, मग तुम्ही त्यामध्ये ह्या पद्धतीनं भरू शकता. बघा ओके, काय काय आहे कसं आहे सगळं माहिती असलं पाहिजे. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील काही अडचणी असतील तर विचारा. बघा त्यामध्ये काही डाऊट्स असतील काही अडचणी असतील तर विचारा, लक्षात घ्या. कारण काय मागं राहायला नको. बघा काही जरी झालं तरी तुम्ही मागं राहायला नको, हा एकमेव आपला त्या पाठीमागचा हेतू आहे. बघा तुम्ही पहिल्यांदा काय केलं की रजिस्ट्रेशन केलं, ॲप्लिकेशन फॉर्म भरला, एक्झामिनेशन फी भरली, मग कन्फर्मेशन पेज नंतर डाउनलोड करायचं आहे. बघा कन्फर्मेशन पेज म्हणजे काय, तुम्ही जो फॉर्म पूर्ण भरलेला आहे लक्षात घ्या, फॉर्म पूर्ण जो भरलेला आहे ते तुम्हाला पेज एक डाउनलोड होतं. बघा त्याच्यामध्ये तुमचं सगळं येतं, काय काय तुम्ही भरलेली माहिती प्रोव्हाइड केलेली हे सगळी आपल्याला त्यामध्ये माहिती येताना दिसते. बघा हे सांगायचं राहिलं होतं. बघा कालच हे आलेलं आहे, याच्याबद्दलची माहिती तुम्हाला असली पाहिजे बाबा की काय काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. अभ्यासाबद्दल पण आपण बघूयाच. बघा काय म्हणतात अभ्यासाबद्दल सुद्धा आपण त्याबद्दल विचार करूया. बघा IKSचा पण तुम्हाला नीट देता येते. बघा IKS इंडियन नॉलेज सिस्टीम हे सध्या
न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये महत्त्वाचा भाग आहे बघा. IKS हे तुम्हाला प्रश्न त्याच्यावरचे विचारले जाऊ शकतात किंवा ते सब्जेक्ट शिकवायला पण मिळतं बघा. म्हणजे IKS, हिस्ट्रीचं IKS वेगळं, पॉल सायन्स IKS वेगळं, कॉमर्स IKS वेगळं, इकॉनॉमिक्स IKS. तसं इंडियन नॉलेज सिस्टम, भारतीय ज्ञान परंपरा या अंतर्गत पण तुम्हाला त्या गोष्टी शिकवायला मिळू शकतात किंवा त्यातनंही तुम्हाला नेट देता येते बघा. नेट तुम्हाला अपियर होता येतं बघा. ओके. पहिला जो राजा आहे बघा 850 ते 850 ते किती बघा 871 AD हा त्याचा कालखंड, विजयलयीचा असणारा कालखंड. हे फक्त तुम्हाला माहिती असं ह्यासाठी दिलं. द कॅप्चर ऑफ तंजौर फ्रॉम मुत्तयार अँड आलाय ऑफ द पांड्या. पांड्यांचं जे आघाडी राज्य होतं त्यांच्याकडून तंजौर हे ताब्यात घेतलं आणि 850च्या आसपास हिज फाउंडिंग ऑफ द टेम्पल. मध्ये काय म्हणलं की तंजावर जिंकून येथे काय म्हणतात पल्लव पांडे यांच्यात भांडणाचा फायदा घेऊन तंजावर जिंकून येथे राजधानी आपल्याला हलवलेली दिसते. जुनी राजधानी कुठे होती उरेवरला. उरेवरवरनं तंजावरला राजधानी विजयलयीनं ट्रान्सफर केलेली दिसते. या ठिकाणी दुसरी महत्त्वाची फॅक्ट्स काय बघा, तंजावर ही राजधानी बनवली. बनवली. ओके. ही एक आपल्याला. आणि त्याचबरोबर काय म्हणता येईल की एक जे आहे बघा काय दुर्गा टेम्पल त्यानं बांधलेलं आहे बघा कोणी विजयलयीनं. कुठलं आहे निशुभ सुदिनी टेम्पल. काय निशुभ सुदिनी मंदिर बांधलं. मंदिर आपल्याला बांधलेलं दिसतं. त्यानंतरचा राजा बघा पहिला आदित्य. हा पहिला झाला. दुसरा याला पहिला आदित्य. पहिला आदित्य काय 1871 ते 907 त्याचा कालखंड. 871 ते 907 हा त्याचा कालखंड. याच्या काळात काय झालं महत्वाचा भाग की हा विजयालयाचा ज्येष्ठ पुत्र सत्तेवर आला. त्याने पल्लव पांडे संघर्षात पल्लवांना मदत करून पांड्यांचा पराभव केला. यांना अगोदर काय केलं विजयालयानं पल्लव पांड्याचा फायदा घेऊन आपलं राज्य निर्माण केलं. दुसऱ्यानं काय केलं पल्लवांना मदत करून पांड्यांचा पराभव केला आणि पल्लवांचाही पराभव केला. बरं एकदा काय पांड्य संपवले मग पल्लवांना पण संपवलं आणि आपले स्वातंत्र्य राज्य स्थापित केले. तो शिवभक्त अनेक शिवमंदिरं त्यानं बांधली. तो काय हा जो आदित्य आहे बघा शिवभक्त आहे तो म्हणजे शैव असणारा ट्रॅडिशन आणि अनेक शिवमंदिरं बांधली त्यानं. अनेक शिवमंदिरे बांधली हे आपल्याला पहिला आदित्यच असणारं कॉन्ट्रीब्युशन आहे. इट वॉज रिस्पॉन्सिबल मर्डरिंग ऑफ पल्लवा ओव्हरलॉर्ड अपराजित आफ्टर डिफिटिंग हिम इन अ बॅटल. अपराजित नावाचा जो पांड्यांचा शेवटचा पल्लवांचा शेवटचा राजा आहे त्याच्या हत्या करण्यामध्ये आपल्याला ह्या आदित्याचं नाव असलेलं दिसतं बघा. तोंडाई मंडलम. आदित्य नेक्स्ट कन्क्वेअर्ड द कोंगू कंट्री. ही सेड टू हॅव बिल्ड अ शिव टेम्पल ऑन बोथ बँक ऑफ कावेरी. कावेरी नदीवर आपल्याला शिवाची मंदिर आपल्याला या पहिल्या आदित्यानं बांधलेले दिसतात कावेरी म्हणतात ना नदीवर. त्यानंतरचा राजा बघा पहिला परांतक किंवा परांतक फर्स्ट. परांतक पहिला हा राजा आपल्यासाठी महत्वाचा. 907 ते 907 पासून किती आहे बघा 953 असा कालखंड आहे त्याचा. 907 ते 953 ही क्रोनॉलॉजिकल लिहून घ्या. याच्यावर प्रश्न 100% विचारणार बघा. आता पल्लवांचा प्रश्न चोलांचा ह्यावेळेस प्रश्न क्रोनॉलॉजीवर नाही बघा तर तो बघून घ्या. आदित्यनंतर त्याचा पुत्र पहिलापर्यंत गादीवर आला व त्याने चोलांचे दक्षिण भारतावरती वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने पांड्य आणि पल्लव राजांचा पराभव करून त्यांचे उरले सुरले वर्चस्वही संपवले. म्हणजे पांड्य आणि पल्लव पूर्णपणे त्यांचा निपात केला किंवा पूर्णपणे त्यांना संपवलेलं दिसतं. इसवी सन पूर्व 930 पर्यंत दक्षिण भारताचा बराचसा प्रदेश त्याने आपल्या आधिपत्याखाली आणला. दक्षिण म्हणजे साऊथ इंडियन रिजन मोस्ट ऑफ द साऊथ इंडियन रिजन वॉज
control in the time of the Parantak first. त्यात परांतकाचा काय म्हणतात राष्ट्रकुटांचा संघर्ष आपल्याला त्याने केलेला दिसतो, पण त्यात परांतकाचा पराभव झाला. पांड्याने संधी साधून आपले राज्य परत मिळवले. यामुळे चोलांच्या प्रतिष्ठेस धक्का बसला. परांतकाने विद्याभ्यासास आश्रय घेतला. त्याने स्वतंत्र ग्रामसंस्था निर्माण केली. परांतकानंतर चोल घराण्याचा 32 वर्षाचा फारसा इतिहास आपल्याला सापडत नाही बघा, त्यामध्ये आपल्याला मिळत नाही. काय म्हणलं की त्याला काय म्हणलं कन्क्वेर ऑफ द मदुराई म्हणलं जातं बघा. टायटल मदुराई कोंडा. मदुराई कोंडा नावाचं टायटल पण त्याने घेतलेलं बघा. टूक द टायटल ॲज मदुराई कोंडा. मदुराई कोंडा टायटल टेकन बाय द who? Parantak first. Parantak first has taken the title as a Madurai Konda. Conqueror of the Madurai. मदुराईचे कोण आहेत बघा पांडे आहेत बघा. मदुराईला ताब्यात घेणारा राजा. कांचीचे कोण आहेत बघा माहिती असलं पाहिजे. काय काय कोण आहे बघा कांचीचं कोण आहे. चेहरा कुठला आहे बघा केरळचे आपल्याला दिसतं. केरळ पुत्र किंवा काय म्हणतात केरळ पुत्र. पुढं काय बघा त्याच्यानंतर 916 बाय द राष्ट्रकूट कृष्णा. अ डिसिसिव्ह बॅटल वॉज फॉट ॲट वल्लाल. वल्लाल म्हणजे नॉर्थ आर्कॉट डिस्ट्रिक्ट which ended in a disaster for the Rashtrakoot. But Parantakar began to experience increasing difficulty defending his empire from the 940 म्हणजे 940 पासून त्याला त्याचं साम्राज्य सांभाळताना खूप म्हणतात ना प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागलेली दिसते बघा. प्रयत्नांची पराकाष्ठा भरपूर प्रमाणात करायला लागलेली दिसते. कारण काय झालं होतं की बऱ्याच पद्धतीनं त्याच्यावरती आक्रमण आपल्याला राष्ट्रकुटांकडून पण होत होतं आणि त्यातनं तो कमजोर झाल्यासारखं दिसतं. The best part of Parantak region was marked by increasing success and prosperity. Through it ended in disaster brought about by the hostility of the Rashtrakuta. After Parantak force, there was confusion and disorder for about 30 years. त्यामध्ये कुठल्याच प्रकार 30 वर्षात कोणताही असा ठाम पुरावा सापडत नाही की चोला होते किंवा नव्हते. काय Parantak second and Uttamapal among the four. ओनली परांतक सेकंड इज इम्पॉर्टंट. उत्तमपाल बी होता आणि परांतक सेकंड बी होता. त्यातल्या त्यात महत्त्वाचा परांतक सेकंड हा आपल्याला राजा असलेला दिसतो. फॉर द रिकवर्ड अ पार्ट ऑफ द लॉस्ट टेरिटरी फ्रॉम द राष्ट्रकूट. त्याच्यानंतर आहे बघा राजराजा. नंतरचा असणारा राजा महत्त्वाचा आहे बघा परांतक दुसरा. याने पांड्यान राष्ट्रकूट घराण्याचा पराभव करून राष्ट्रकूटाकडून तोडर मंडलम जिंकले. राजराजा 985 ते 985 पासून ते किती बघा 1014 एडी राजराजाचा असणारा कालखंड आहे. दुसऱ्या परांतकाचा हा पुत्र चोल घराण्याचा सर्वात महत्त्वाचा राजा होता. याच्या कारकिर्दीत चोल घराण्याचा अतिशय उत्कर्ष झाला. त्याने गांग राज्य आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. कोणी राजराजाने महत्त्वाचं काय कॉन्ट्रीब्युशन गांग राज्य आपल्या साम्राज्यात समाविष्ट केलं. गांग राज्य आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. आपल्याला दिसतं. त्यानंतर काय म्हणता येईल की त्याचप्रमाणे चेर राजाच्या आरमाराचा त्रिवेंद्र मेहते पराभव करून त्यांचा आरमाराचाही नाश केला. कुठला चेर घराण्याची ह्याच काळात असणारं घराणं आहे. पांड्याचाही त्याने पराभव केला. आपल्या आरमाराच्या सहाय्याने त्याने मालदीव आणि सिलोनचा उत्तर भाग जिंकून घेतला. आरमार म्हणजे विथ द हेल्प ऑफ नेव्ही ऑफ चोला डायनेस्टी दे टूक द मालदीव region and the Ceylon also. Ceylon means today it is called as Sri Lanka. In that period the island is called as a Ceylon. Now it is called as a Sri Lanka. अमृता चौगुले गुड आफ्टरनून. नोटिफिकेशन नेटचं आलेलं आहे. UGC नेट डिसेंबरचं नोटिफिकेशन आलेलं आहे.
फॉर्म अप्लाय करायला सुरुवात करा. अप्लाय करा. फॉर्म निघालेले आहेत, लक्षात घ्या. फॉर्म भरतानाही काय अडचण आली तर विचारत चला. 1 महिनाभर फॉर्म भरण्याची डेट आहे, पण उशीर करू नका. शक्यतो लवकर भरा, म्हणजे अडचणी काय येतात त्याही आपल्याला कळतात. बघा, जे आपण त्या आजच्या लेक्चर्समध्ये घेतले नोटिफिकेशन आलेलं आहे, पण ते वारंवार का सांगतोय की राहू नये कोणाचा फॉर्म भरायचा. लक्षात घ्या. आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्या अकॅडमीच्या नंबरवर तो पाठवून द्या. अकॅडमीचा जो नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवर एक्झामिनेशन फॉर्म नेटचा भरलेला पाठवून द्या. येते का लक्षात? काय म्हणता येईल बघा. त्याने आरमारांच्या सहाय्याने त्याने सिलोनमध्ये त्याने शिव मंदिर बांधले. सगळ्यात महत्त्वाची फॅक्ट आहे, सिलोनमध्ये शिव मंदिर बांधले. शिव मंदिर बांधले. राजराजाने पूर्वेकडील वेंगीच्या चालुक्यांच्यात हस्तक्षेप करून वेंगी जिंकले. तिथे शक्तिवर्मन वेंगीचे चालुक्य यास गादीवर बसवले. त्यांच्याशी विवाह संबंध जोडून पश्चिमेकडील चालुक्यापासून वेंगीच्या चालुक्यांना अलग केले, वेगळे वेगळे केलेलं दिसतं. त्यानंतर काय पुढे पश्चिमेकडील चालुक्यांवर आपल्याला काय दिसतं की राजराजाने स्वारी केली, परंतु चालुक्य राजा सत्यश्रेयाने त्यास तुंगभद्रे, सत्यश्रेया नावाचा राजा आपल्याला चालुक्यांचा दिसतो बघा, तुंगभद्रेजवळ रोखलं. राजराजाने कलिंगाचाही पराभव केला. कलिंग राजराजा उत्कृष्ट प्रशासक होता. जमीन मोजणी पद्धत, आपल्याला राजराजांबद्दलचे आपण डिटेल घेऊ बघा, वर लिहून घेऊ. याच्यावर प्रश्न विचारतात बघा राजराजांवर. बाकीच्या वरच्या राज्यकर्त्यांपेक्षा राजराजा जास्त महत्त्वाचा आहे बघा. काय म्हणलं जातं जे काय आहे ते जमीन मोजणी पद्धत, स्थानिक स्वराज्य यातील त्याचे प्रशासन आदर्श. त्याच्या काळात काय जमीन मोजणी पद्धत, जमीन मोजणी पद्धत, त्याचबरोबर आपल्याला काय आणखी काय म्हणता येईल बघा, जमीन मोजणी पद्धतीबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था या आदर्श होत होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था आदर्शवत होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था या आदर्शवत होत्या. त्याबरोबर तंजावर येथे बांधलेले, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा, राजराजेश्वर टेम्पल. तंजावर मध्ये कोणतं टेम्पल आहे बघा, राजराजेश्वर मंदिर. राजराजेश्वर मंदिर. चला हे चित्र लगेच बघून घेऊ आपण. तंजावरचं राजराजेश्वर मंदिर आपण लगेच समजून. हे बघा फॉर्म भरायचं जे काय ते तुम्हाला सांगितलेलं आहे. राजराजेश्वर मंदिर. टेम्पल ॲट तंजावर. तंजावर किंवा तंजावर हे बघून घ्या. बृहदेश्वर टेम्पल पण त्याला म्हणलं जातं बघा, त्याला बृहदेश्वर पण म्हणलं जातं. म्हणजे राजराजांना किंग राजराजा चोला अराउंड द चोला एम्पायर, राजराज चोला पहिला, डेडिकेटेड टू शिवाला असणारे ते मंदिर आहे बघा. शिवाला काय म्हणलं जातं की शिवाला उद्देशून दिलेलं किंवा शिवाच्या स्मरणार्थ बांधलेलं बृहदेश्वर टेम्पल.
राजराजेश्वर टेम्पल और द बृहदेश्वर टेम्पल, बोथ आर सेम. त्याचे आपण फक्त चित्र बघूया पटापटा. बघा शिवाची असणारी मूर्ती आहे बघा. चोला एम्परर राजराजा त्याचे जे असणारे स्टॅच्यू आहे बघा. वन गेट ऑफ द टेम्पल, एक जी काही आहे पर्यटकांना टाकलेले फोटो आहेत. आपल्याला काय ते मंदिर समजून घ्यायचं बघा. बृहदेश्वर टेम्पल और राजराजा टेम्पल, तंजावर तमिळनाडूमधले असणारं टेम्पल आहे हे बघा. बिग टेम्पल त्यातलं मोठं असणारं मंदिर तंजावरचं असणारं. नटराज ब्रॉन्झ डिझाईन ऑफ तंजावरचे असणार, नटराजीच असणारी काही डिझाईन पण आपल्याला त्या ठिकाणी दिसते बघा. मेनी म्युझियममध्ये आपल्याला दिसते बघा. टेम्पल सँक्टम किंवा त्यामध्ये असणारा हा भाग आहे बघा. त्यानंतरचं आहे बघा काय म्हणतात शिखर, क्युबोलिक होम म्हणलेलं आहे. दिस इज द शिखर, हे आम्हाला हे वरती बरोबर शिखर, त्याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये दिसते. त्याच्यानंतर काय बघा 81 डान्स पोझिशन कार ॲट द आउटर वॉल ऑफ द अप्पर स्टोर. 81 प्रकारच्या नृत्य करण्याच्या कला, काही वेगळ्या प्रकारचे हावभाव असणारे जे कोरलेलं आहे दगडांवरती आउटर बाहेरच्या बाजूने भिंतीला कुठं अप्पर स्टोर कॉरिडॉर वरच्या साईडला जे तेही आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यातलं काही इथे एक दिसतंय बघा, त्यातला एक आहे डान्स आपल्याला दिसतंय बघा. काय किंग राजाराज चोला अँड करुवर बृहदेश्वर टेम्पल या दोघांचे पण आपल्याला शिल्पकला किंवा चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. अर्लिएस्ट रॉयल पोर्ट्रेट इन इंडियन पेंटिंग, दिस इज द फोटो ऑफ ASI. बघा इथं नंदी दिसतो बघा, आपल्याला नंदी दिसतो हे बघा. म्युराल पेंटिंग, म्युराल बृहदेश्वर टेम्पल म्युराल पेंटिंग जे आहे त्यातलं असणार हे लक्षात दिसतं बघा. नंतर काय म्हणता येईल बघा, आणखी काय म्युराल डिटेल्स आहे बघा. तमिळ इन्स्क्रिप्शन पण आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतात बघा. 1000 वर्षापूर्वीच्या आसपास असणारी ही तमिळ इन्स्क्रिप्शन आहे बघा. कुठलं बृहदेश्वर टेम्पल असणार, त्यालाच राजराजेश्वर मंदिर म्हणलेलं आहे. ओके, चोला इन्स्क्रिप्शन्स पहिलं राजा चोला. टेम्पल फेस्टिवल काय कसं आहे हे आपल्याला का बघणं गरजेचं आहे बघा. याच्यावरचे प्रश्न विचारतात बघा. अर्धनारेश्वर, हाफ शिव आणि हाफ पार्वती आपल्याला त्याच ठिकाणी दिसते. अर्धनारेश्वर या बाजूला पार्वती, या बाजूला शिव किंवा अर्धनारेश्वर असणारं शिव, अर्धनारेश्वर मंदिर. गणेशाची मूर्ती पण आपल्याला त्या टेम्पलमध्ये मेन टेम्पलला दिसते आणि सेपरेट श्राइन आपल्याला गणेशाचं. गणेश सेपरेट गणेशा श्राइन विथ टेम्पल कॉरिडॉर इन द बॅक साईड, पाठीमागच्या साईडला गणेशाचं असणारं दिसते बघा. गणेशा हे आपल्याला या ठिकाणी दिसतं बघा. सुब्रमण्यार श्राइन इन द नॉर्थ पार्ट ऑफ द कोर्टयार्ड. मुरुगन टेम्पल म्हणाले, मुरुगन देवता तुम्हाला बघितलेलं असेल बघा, माहिती असेल बघा काहीतरी, तेही आपलं तसंही मंदिर आपल्या या ठिकाणी असलेलं दिसतं बघा. मुरुगन टेम्पल. कार्तिकेय और स्कंद म्हणलेलं आहे त्याला, कार्तिकेय और स्कंद याचा शब्द वापरलेला दिसतो. चंदेश्वर श्राइन आहे या ठिकाणी, चंदेश्वर श्राइन राईट मेन टेम्पल. चंदेश्वर इज अ मेडिटेटिंग योगी अँड नयनार भक्तीचा असणारा भाग. नरसिंह अवतार विष्णूचा जो आहे बघा, विष्णूचा नरसिंह अवतार याचंही चित्र आपल्याला बृहदेश्वर मंदिरामध्ये दिसतं बघा. विष्णूचा नरसिंह अवतार आपल्याला त्याला दिसतो. त्यानंतर लक्ष्मी स्टॅच्यू आहे, वैष्णवीचा जो पुतळा आहे किंवा मूर्ती आपल्याला दिसते बघा या ठिकाणी दिसते. गजलक्ष्मी म्युरल, अनादर वैष्णवी थीम आर्ट वर्क, म्युरल पेंटिंग और म्युरल आर्टिस्ट. योगा अँड मेडिटेशन रिलीफ, योग आणि ध्यान असणारा वेगवेगळ्या प्रकारचं. न्यूमरस सेक्युलर सेंट कृष्णा प्लेइंग प्रँक ऑन गोपिकाज बाय हेडिंग ऑन द ट्री विथ देअर क्लॉथ. कृष्ण गोपिकांचे वस्त्र घेऊन त्यांच्यासोबत प्रँक करणारा कृष्ण, झाडावर चढून लपून राहणारा, त्याबद्दलचं असणारं चित्र दिसतं. नंदीचं श्राइन आपल्याला, नंदीचं श्राइन हे शिव मंदिराच्या बाहेर आपल्याला दिसतं. स्कल्पचर शिल्पकला आहे, शिल्प आहे बघा. विमान आउटर वॉल डिटेल्स, विमान हे प्रकारचे आउटर वॉल डिटेल्स, विमानाचं असणारं स्ट्रक्चर आउटर वॉल डिटेल्स. दिस इज द विमान. अडॉर्निंग द स्टेअर्स अँड द रिलीफ डिटेल्स आपल्याला यातनं
साईडचा व्ह्यू काय आहे, कसा आहे व्ह्यू काय, हे आपल्याला या राजराजेश्वर मंदिरामध्ये असणार भाग आहे. त्याला बृहदेश्वर टेम्पल असं इट इज कॉल्ड ॲज ऑल्सो बृहदेश्वर टेम्पल. यावर प्रश्न आलेला आहे नेटला 2023ला, यावरती प्रश्न आलेला कोणत्या ठिकाणी आहे, जोड्या लॉमध्ये ते विचारलेला होता प्रश्न, जोड्या लॉमध्ये तो प्रश्न विचारलेला होता. तो शैव असूनही त्याने विष्णूची मंदिरे बांधली. कोण? राजराजा. शैव असूनही विष्णूची मंदिर आपल्याला बांधलेली दिसतात. नावाचा राजा मार विजय तुंगवर्मन यास बुद्धविहार बांधण्याचीही त्याने मदत केली. राजा धार्मिक वृत्तीचा आणि विद्याकला यांचा आश्रयदाता होता. नोन ॲज बाय द नेम ऑफ अरुमोलीवर्मन, ही वॉज द सन ऑफ परांतर. त्याचं नाव काय? अरुमोलीवर्मन असे त्याला नाव म्हणलं जातं. अरुमोलीवर्मन या नावाने ओळखलं जातं, या नावाने सुद्धा ओळखलं जातं. अरुमोलीवर्मन या नावाने सुद्धा ओळखलं जातं. परांतक दुसऱ्याचं असणारा मुलगा. रिअल ग्रेटनेस ऑफ चोला बिगॅन विथ हिम. ही डिफिटेड कन्फ्रंटेशन ऑफ दी किंगडम. पांडे, केरळ आणि सिलोन यांच्या आघाडीला पराभूत करणारा हा राजा आहे. पांड्य, केरळ असणारे आणि सिलोन यांच्या आघाडीला हा पराभूत करणारा राजा आहे. ऑक्युपाइड देअर टेरिटरीज. डिस्ट्रक्शन ऑफ अनुराधापूर आफ्टर डिफिटिंग द महिंदापूर. काय? अनुराधापूर सुद्धा नष्ट याने केलं. अनुराधापूर. अनुराधापूर बद्दल काय माहिती आहे बघा, तर हे अनुराधापूर जे आहे ते अशोकाच्या मुलीनं वसवलेलं आहे बघा. संघमित्रा नावाची अशोकाची जी मुलगी होती तिनं हे अनुराधापूर वसवलेलं दिसतं. अनुराधापूर कुठं आहे? श्रीलंकेतल्या नॉर्दर्न साईडला, श्रीलंकेच्या उत्तरेकडल्या बाजूला असणार. अँड इस्टॅब्लिश चोला प्रोव्हिन्स इन नॉर्थ सिलोन. आपण पाहिलं पोलोनोरुवा ॲज इट्स कॅपिटल. His annexation of few parts of modern Mysore Gang intensified the conflict with the new power of Chalukyas of Kalyani. He invaded the Chalukya kingdom in order to force the Chalukyas to retreat from the Vengi. Moreover, whose ruler was Chola ally, he also annexed the Maldiv. मालदीववर पण आक्रमण आपल्याला राजराजा चोलाने केलेलं. राजराजा चोलानं आपल्याला मालदीववर सुद्धा आक्रमण केलेलं दिसतं. फॉर सिक्युरिंग द ट्रेड रूट्स ऑफ द इंडियन ओशियन. म्हणजे त्याचं कारण काय मालदीववर आक्रमण करण्याचं? तर मालदीववर जर आक्रमण केलं तर भारतीय समुद्रातला किंवा हिंदी महासागरातला व्यापार हा चांगला राहिला पाहिजे, व्यवस्थित चालला पाहिजे, हा एकमेव हेतू त्या पाठीमागं. राज्य विस्तार तर होताच, पण त्याचबरोबर व्यापार पण चांगला चालला पाहिजे. राज्य विस्तार करून काय करणार तुम्ही? जर व्यापारच चांगला नाही तर राज्य विस्ताराला काय करायचं? दोन्ही गोष्टी आपल्याला म्हणजे इकॉनॉमिक अँगल बरोबर पॉलिटिकल कंट्रोल पण महत्त्वाचा आपल्याला दिसतो. ही कन्स्ट्रक्टेड द मॅग्निफिसंट शिवा ऑर द बृहदेश्वर टेम्पल नोन ॲज अ राजराजेश्वर टेम्पल ॲट तंजोर. राजराजा फोर्स एनकरेज श्रीमारावर विजय तुंगवर्मा. शैलेंद्र डायनेस्टीचा जो राजा आहे श्री विजयमधला, साऊथ ईस्ट दक्षिण एशियातला, त्याला बुद्धिस्ट विहार बांधण्यासाठी निगीपेटनमध्ये मदत केलेली दिसते बघा. विहार वॉज कॉल्ड ॲज 14वी विहार. आफ्टर द फादर ऑफ श्रीमारा, राजराजा इनिशिएटेड द सिस्टम ऑफ प्रेफेसिंग द स्टोन इन्स्क्रिप्शन ऑफ हिज रिजन विथ एन अकाउंट इन सेट टर्म्स ऑर इट्स काय म्हणतात त्याला इव्हेंट्स केप्ट ऑन ड्यू टू ॲडिशन फ्रॉम द टर्म. त्यानंतर पहिला राजेंद्र आहे बघा. आपण राजराजेश्वरीचा याच्यावर प्रश्न काय विचारला जाईल या टर्मवरून एक प्रश्न विचार. अरुमोलीवर्मन एक आहे, अनुराधापूर नष्ट केले एक आहे, तंजावरचं बृहदेश्वर टेम्पल याच्यावर प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या याच्यावर आलेला आहे. त्यामुळे हा परत येईल असे शक्यता नाही. ह्या दोन गोष्टी बघत चला. या तीन गोष्टीवर प्रश्न विचारला जाईल. म्हणजे आपल्याला राजराजेश्वरवर जर म्हणतात राजराजा या नावाच्या राजावर एक प्रश्न आलेला आहे, राहिलेल्या आस्पेक्ट्सवर काय प्रश्न आहे असं म्हणलं जातं. तो शिवभक्त होता. काय? तो शिवभक्त होता, पण त्याने विष्णूची मंदिर बांधली.
म्हणजे तो धार्मिक दृष्ट्या सुद्धा सहिष्णू असलेला दिसतो, मंदिरे बांधली. त्याचबरोबर त्यानं काय म्हणलं जातं, बौद्ध विहार बांधण्यासाठी शैलेंद्र डायनेस्टीच्या राजाला विजयतुंग वर्मन याला मदत केली बघा. बौद्ध विहार बांधण्यासाठी त्यानं काय म्हणतात, श्री शैलेंद्र डायनेस्टी याला मदत केली. शैलेंद्र घराणा आहे याला मदत केली, या घराण्याला ते बांधण्यासाठी मदत केलेली दिसते. ही काय आपल्याला त्यामध्ये असणारी कारण आहे. आता राजेंद्र फर्स्ट बघूया बघा. वी विल टॉक अबाउट द राजेंद्र फर्स्ट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रूलर ऑफ दिस चोला डायनेस्टी. ओके, आपण एकदा काय करूया बघा, इग्नू नावाचा जो सोर्स आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, त्याच्यात काय आपल्याला ह्या काळातलं सापडतं का बघूया. चोलाचे ओरिजिन किंवा चोलांना चाचेगिरी करणारे असंही म्हणलेलं आहे बघा, की पायरेट्स आहेत म्हणलेलं आहे बघा. चाचेगिरी करता करता त्यांनी राज्य केलेलं आहे का, काय चाचेगिरी करता करता त्यांनी राज्य केलेलं आहे का, हे आपण बघूया बघा. चाचेगिरी करता करता राज्य केलेलं आहे का. चोला डायनेस्टी, ओरिजिनच्या थिअरी पण आपल्याला महत्वाचे राहतात बघा. कधी कधी ओरिजिनच्या थिअरीवर सुद्धा प्रश्न विचारतात बघा. आपण विजयलय बघितलं, परांतक बघितलं, बाकी सगळं बघितलं. पॉलिटिकल सिनेरिओ इन चोला अँड द चालुक्य. चोला अँड द चालुक्य. बघूया याच्यामध्ये काय दिलेलं आहे एक्झॅक्टली आपल्याला चोलांच्या संदर्भात. आपण परत बघूया बघा, बाकी आपल्या जे रोज सोर्स बुक आहेत त्यातनं जर जाऊयाच आपण. पण याच्यात काय काय दिलेलं ते बघूया एकदा आपण. काय कारण यातनं प्रश्न येतात बघा. राजेंद्र चोला त्यानं चोल साम्राज्य मोठ्या स्तरावर किंवा मोठ्या प्रमाणात विस्तारित केलं. रिस्पेक्टेड स्टेट आपल्याला राजेंद्र चोलाच्या काळात झालेलं दिसतं बघा. त्याचबरोबर काय, बाय डिफिटिंग अँड इम्प्रिझनिंग द महिंदा फिफ्थ ही लेड अ ट्रिम्पंट मार्च टू क्रूज द टेरिटरी ऑफ पांड्या अँड केरळा. चोला किंगशिप. आपल्याला काय चालुक्याचं कल्याण नाही बघायचं, तर आपला वरचा भाग तो बघायचा थोडा. चोला काय म्हणाला, द चोला इज द रुलिंग पॉवर रोज टू इमिनन्स इन द 9th century CE when the Vijayalas seized Tanjavur from the feudatory chief of the Pallavas, the Muttayar. आपण ते बघितलं, Muttarais. Henceforth the Chola were able to establish control over the Pallava territories and subdued the Pandyan king power. Chola state stood on a firm footing, deriving the sustenance from the resource pocket located in the fertile and rich area of the Kaveri Valley. कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये हे चोला असलेले दिसतात, जे सुपीक प्रदेश आहे बघा, सुपीक प्रदेश. इन द पिरियड ऑफ राजराजा फर्स्ट अँड सबस्क्वेंट पिरियड द वेरियस feudatory chiefs were subjugated and the earlier category of Nadu was regrouped into the Valnadu. नाडूला एक प्रादेशिक शब्द आहे, प्रादेशिक काय भौगोलिक प्रदेशासाठी वापरलेला शब्द आहे, त्यातला रिग्रुप करून पुनर्गठित करून त्याचा नाव जे आपल्याला वलनाडू झालेलं दिसतं. And was placed under the subdued chief. The landed magnates were also incorporated and into the state system, were provided prestigious titles and were assigned administrative and military duties, which included collections and assessment of land revenue. Collection and the assessment of land revenue. Collection and assessment of land revenue. त्यामध्ये आपल्याला दिसतं बघा, चांगल्या प्रकारची असणारी जी काही महसूल व्यवस्था आहे, जमीन मोजणी पद्धत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ही आपल्याला आदर्शवत असलेली दिसते चोलांच्या काळामध्ये. ओके, त्याच्यानंतरचा काय दिलं आहे, किंगशिप म्हणलेलं आहे. चोलांची जी काही राजघराणे आहेत त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे बघा. द चोला ट्रेस देअर ओरिजिन टू सूर्यवंश म्हणलेलं आहे. सूर्यवंशामध्ये किंवा सूर्यासोबत चांद्रवंश आणि सूर्यवंश म्हणलेलं आहे.
तसंच ते त्यांचं लिनिएज आपल्याला तिकडंपर्यंत गेलेलं दिसतं. द मिथिकल ट्रॅडिशन आर मेन्शन इन द इन्स्क्रिप्शन स्पेशली इन द प्रशस्ती कंटेनिंग द जिनिओलॉजीज. तिरुवलांगड कॉपर प्लेट, तिरुवलांगड कॉपर प्लेटमध्ये त्याबद्दलची माहिती दिसते. तिरुवलांगड कॉपर प्लेट यामध्ये माहिती दिसते. द लार्जर लेडन प्लेट्स, अँबिल प्लेट्स, कन्याकुमारी इन्स्क्रिप्शन ऑफ वीरराजेंद्र. वीरराजेंद्रचं कन्याकुमारीचं इन्स्क्रिप्शन आहे, त्यामध्ये माहिती मिळते. काय कन्याकुमारीचं इन्स्क्रिप्शन वीरराजेंद्र. And these are interspersed with information about historical personages. It appears that these serve the purpose of legitimization of the rule of the Cholas. The Prashastis of Cholas were based on the Itihas Puran tradition. The dominance of Sanskritic and Brahminical tradition. The dominance of Sanskritic and काय म्हणता येईल की Brahminical tradition is well attested. The Chola also ascribed to the legacy of Sangam period. संगम पिरियड मध्ये पण आपल्याला त्यामध्ये आलेलं दिसतं. संगम पिरियड मध्ये पण आपल्याला आलेलं दिसतं. काय म्हणलं जातं राजराजा. The period from the 8th year of Rajaraja onwards is marked by the absence of genealogical recording. Tamil Meykritis. This composition narrated the military exploits of the king are inscribed on stone and address the Tamil landed magnates. The Chola ascribed the Kshatriya origin to themselves, as is attested by the title Kshatriya Shikha Mani of the King Rajaraja. साठी वापरलेलं टायटल आहे Kshatriya Shikhamani of the King Rajaraja. राजराजासाठी असणारी टायटल आहे बघा, Kshatriya Shikhamani असणारं टायटल. The Varman suffix added to the name of king was also part of the process of claiming Kshatriya status. वर्मन लावण्याचा अर्थ काय बघा की आम्ही क्षत्रियांच्याच कुळातले आहोत, वंशातले आहोत किंवा त्याचे नातलग आहोत किंवा तेच आहोत, क्षत्रिय आहोत हे सिद्ध करण्यासाठी वर्मन नावाचं सफिक्स किंवा त्याला आपण म्हणतो पूरक नाव जोडलेलं दिसतं. वर्मन नावाचं पूरक नाव त्याबरोबर त्यांनी जोडलेलं दिसतं बघा, जेणेकरून काय होऊ शकतं किंवा आम्ही पण क्षत्रिय आहोत ही भावना किंवा ह्या प्रकारची जे काही मजबूतीने आपल्याला विषय मांडता येऊ शकतो. त्यातल्या त्यात आपण आदित्यवर्मन आपण बघितलं, पहिला विजयले नंतर आदित्यवर्मन त्याचा कालखंड दिला. परांतक वर्मन. द प्रॅक्टिस ऑफ ॲझ्युमिंग द नेम ड्युरिंग द कोरोनेशन ऑल्सो एक्झिस्टेड अंडर द चोला. प्रकेसरी वर्मन, द राजकेसरी वर्मन, अरुमोली वर्मन, द तमिळ नेम विथ द सांस्कृतिक सफिक्स. द चार्टर ऑफ द चोला असिस्ट ऑफ द प्रशस्ती and the genealogy in Sanskrit, the details regarding the grant in Tamil. Hiranyagarbha and the Tulabhra ceremonies were conducted by the Chola king. क्या महत्वाचा कन्सेप्ट आहे हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ and Tulagarbha. Ceremonies was celebrated by Chola. Chola ने ते celebrate केलेलं दिसतं. Celebrated by Cholas. हिरण्यगर्भ आणि तुलभर was conducted by the Chola. The annulment ceremony was also meant to claim Kshatriya annulment. A grant of Veer Chola point out that king was advised by the Brahman moral preacher, धर्मोपदेश. म्हणजे धर्माचा आदेश किंवा उपदेश करणारा असा तो कोण आहे बघा, मॉरल प्रीचर म्हणजे कोण, ब्राह्मण आहे. That the bestowment of land to Brahmana would lead his forefather to heaven. त्याला जर भूमी दान केली तर तुमच्या फोरफादर आहेत किंवा तुमचे जे वंशज आहेत त्यांना काय मिळणार, तर त्यांना स्वर्ग प्राप्ती होणार ही आपल्याला त्यामध्ये आलेली. However, the actual motive for making the grant was a redistribution of resources in the form of land, gold and cattle. Redistribution of resources. The gift were bestowed for the meritorious service provided by the Brahmins and
also to seek legitimacy from in the political sphere. We have proper record of land grant, but the grant of gold and cattle आपल्याला त्याबद्दलची माहिती तेवढी प्रशस्तीमध्येच मिळते, पण लँड ग्रँटची आपल्याला वेगवेगळ्या रेकॉर्ड्समध्ये ताम्रपटात वगैरे माहिती मिळते. So land grants, the king tried to convert unsettled areas into the agrarian settled. लँड ग्रँटचा दुसरा एक हेतू होता की जो प्रदेश लागवडीखाली नाही तो प्रदेश लागवडीखाली आणण्यासाठी सुद्धा लँड ग्रँटचा वापर केला जात होता. दिस ग्रँट डिड नॉट सर्व अ चॅरिटेबल पर्पज. राजराजा इज रिगार्डेड ॲज ओलकलांद पेरुमल, द ग्रेट वन हू मेजर्ड द अर्थ लाईक अ त्रिविक्रम. राजराजाचं आणखी काय नाव आहे बघा, ओलकलांद पेरुमेल. ओलकलांद पेरुमेल हे आपल्याला राजराजाने घेतलेलं टायटल दिसतं. आणखी शिवा हू इस्टॅब्लिश कंट्रोल ओव्हर द लँड ऑफ भार्गवराम. भार्गवरामाच्या भूमीवर शिवानं ते काय म्हणता येईल की राज्य स्थापित केलं आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवलं. हे आपल्याला काय म्हणतात की चोलांच्या बद्दलचं असणारे थोडक्यात किंगशिप आणि त्याबद्दलची दिलेली माहिती आहे. तुला बरं हे आपल्याला बघायचं. आणखी आता पुढचं जे राजा आहे बघा त्याबद्दलची माहिती घेऊया. पुढच्या राजाचं कोण आहे बघा त्याबद्दलची. राजेंद्र. राजेंद्र पहिला. राजराजाचा पुत्र गादीवर येण्यापूर्वीचा राज्यकारभार पाहत होता. तो पराक्रमी, प्रामाणिक, उत्कृष्ट प्रशासक असल्यामुळे त्याच्या कारकिर्दीत चोल साम्राज्याची भरभराट झाली. संपूर्ण सिलोन, चेर, पांडे, चालुक्य, कलिंग, ओरिसा, दक्षिण कोसल, वंगपाल इत्यादी देशातील राजांचा पराभव करून मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार झालेला होता. काय म्हणतात की मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार झाला. साम्राज्य विस्तार आपल्या ठिकाणी झालेला दिसतो. त्याच्या कारकिर्दीत आग्नेय आशियातील शैलेंद्र साम्राज्यावर स्वारी महत्वाची होती. मालवा, द्वीपकल्प, जावा, श्रीविजय, मपलम, तलाईत कोलम, इलाम, मुरी देशम, मदमलिगम, मनकवरम, कदारम इत्यादी छोट्या मोठ्या बेटांचे शैलेंद्र साम्राज्य बनले होते. राजेंद्रने या साम्राज्याविरुद्ध आरमारी मोहीम काढली आणि या मोहिमेपूर्वीच त्याच्या शैलेंद्र साम्राज्याशी मित्रत्वाचे संबंध आपल्याला अगोदर असले, पण ते घेतले. परंतु कोणत्या कारणामुळे संबंध बिघडले व राज्यांच्या आरमारातून बंगालमधून मलाया द्वीपकल्प ताब्यात घेतले. बंगालमधून मलाया द्वीपकल्प ताब्यात घेतला. मलाया द्वीपकल्प ताब्यात घेतला. परंतु कोणत्याही कारणामुळे आपण पाहिलं मला देवकल ताब्यात घेतले व शैलेंद्र प्रमुख राजा संग्राम विजयतुंगवर्मन याचा पराभव करून कदारम ही राजधानी कोणाची शैलेंद्र डायनेस्टीची राजधानी जिंकून घेतली. यामुळे काय झालं तर शैलेंद्र साम्राज्य उद्ध्वस्त झाले आणि त्याने गंगेच्या किनाऱ्यापासून दक्षिणेकडे शिलोनपर्यंत, वाग्नेकडे जावा, सुमात्रा, मलायापर्यंत याने चोल साम्राज्य विजय पताका आपल्याला फडकवली किंवा विस्तार केला. राजेंद्राने आपल्या साम्राज्याच्या सीमा सतत विस्तारल्या. या विजय प्रत्यर्थ त्याने स्वतःस कंडारगोंड, गंगेकोंड अशा पदव्या घेतल्या. त्याच्या पदव्याची नाव येतील ज्या पदव्या आहेत कोणी घेतलेल्या मराठीत आणि इंग्रजीत अशा पद्धतीच्या वेगळं त्याचे नाव. कंडारगोंड, कंडारगोंड व कंडारगोंड नंतर काय बघा गंगैकोंड, गंगैकोंड हे पदव्या त्याने घेतल्या होत्या बघा. या पदव्या घेतल्या त्याने. गंगैकोंडाच्या ही नवी राजधानी वसवली. तिथे त्याने मंदिरं, राजप्रसाद, वेदाभ्यासासाठी महाविद्यालय सुरू केले. त्याने 16 मैल लांबीचं एक
सुंदर तलाव बांधला. तलाव पण आपल्याला बांधलेला दिसतो. राजेंद्राने चिनी सम्राटाशी मैत्री संबंध प्रस्तावित करून तेथे आपला राजदूत पाठवला. तो महान विजेता तर होता, शिवाय आपल्या साम्राज्य व्यवस्थेकडे त्याने लक्ष पुरवल्यामुळे थोर प्रशासक म्हणून देखील तो नावाजला गेला. एवढं आपल्याला त्या काय म्हणतात राजराजाबद्दल माहिती आहे बघा. आणखी काय बघा, राजेंद्र लेड अ मिलिटरी एक्सपिडिशन टू द गांग व्हॅली which seems to have a success and constructed a new capital, गंगाईकोंडा चोलापुरम. राजधानीचं नाव लिहिले राहिले बघा. राजधानी जी निर्माण केली तंजावर आणि गंगाईकोंडा चोलापुरम. गंगाई कोंडा चोलापुरम नवीन राजधानी आपल्याला ह्याच्या काळात आल्या दिसते. कोणाच्या? आपल्या राजेंद्र पहिलेच्या. टेम्पल इन सेलिब्रेशन ऑफ एक्सपिडिशन इज अ naval expedition to Srivijaya either to win glory or teach a lesson to its ruler who would have obstructed Cholak intercourse with China. Met with success and kingdom was restored back to his ruler. Sangram Vijay Tungavarman, son of Srimara, sent 2 diplomatic missions to China for political as well as the commercial purpose. त्यानंतरचा राजा आहे बघा राजाधिराज. पहिला हे झालं का, राजाधिराज नावाचा राजा आहे. पॉलिटिकल हिस्ट्री बघू मग आपण आणखी याच्यात काय काय येते बघू. राजाधिराज 1044 ते 1052. गादीवर आल्यानंतर काय म्हणता येईल, त्यांना आपल्या समाजाची छोटी मोठी बंडे मोडून काढण्याचा आपली शक्ती खर्च करायला. त्याचा तुंगभद्रेकाठी झालेल्या युद्धात तो 1052 मध्ये मारला गेला. कोण? राजाधिराज. काय म्हणतात की ही सप्रेस रिबेलियन इन पांड्या, केरळ आणि सिलोन किंगडम. पांड्या, सिलोन आणि केरळ या ठिकाणी जी बंड झालं त्यानं ते मोडून काढले. त्या लढाईतच मग त्याचा मृत्यू झालेला बंड शमवण्यातच. ही लॉन्च द एक्सपिडिशन टू रिस्टोर चोला पॉवर इन वेंगी. चोलाची सत्ता जी आहे वेंगीमध्ये प्रस्थापित करण्यासाठी केलेला प्रयत्न. धनानंद धान्य कटक on the Krishna and the compelled Vijayaditya. Rajaraja rival to retreat, he then entered the western Chalukya's territory and influenced a defeat on the enemy of Pundur battle on the bank of Krishna. At Yadgiri म्हणलेले, he put up a pillar of victory with a tiger emblem on it. Later, Kalyan itself was sacked. Rajadiraj performed the Virabhishek, coronation of the victory. They assumed the title of Vijay Rajendra. Virabhishek त्यानं केला. वीराभिषेक, वीरा राजेंद्र त्यातनं घेतलेला आहे. वीरा राजेंद्र टायटल घेतलेलं दिसतं. वीरा राजेंद्र नावाचं टायटल त्याने घेतलेलं दिसतं. वीरा राजेंद्र, Vijay Rajendra. Toward the end of his career, he led another expedition against the western Chalukya, Someshwar, but he died in the Battle of Koppam. सोमेश्वरच्या विरुद्ध बॅटल ऑफ कोपम मध्ये त्याचा मृत्यू झालेला. बॅटल ऑफ कोपम का महत्वाचं तर राजाधिराजाचा मृत्यू. त्यामध्ये चालुक्याचा जो राजा आहे, चालुक्य राजा किंग सोमेश्वर यामध्ये हा मृत्यू पावलेला आहे. सोमेश्वर he killed by this ruler. Killed by this ruler. Whose ruler? Western Chalukya ruler. These are the Western Chalukya. पश्चिमेच्या चालुक्यांच्या काळात सोमेश्वर कडून तो मारला गेला. But the son and successor Rajendra II turned the defeat this victory into काय म्हणतात त्याच्यानंतर मग त्याच्या मुलानं
पराभवालाच विजयात रूपांतर केलेलं दिसतं. त्याच्या मुलानं पराभवालाच विजयामध्ये रूपांतर केलेलं दिसतं. हे झालं राजाधिराजबद्दल. आता आपण राजेंद्र बघूया. राजेंद्र दुसरा बद्दल काय काय माहिती आहे ते बघूया बघून आता. राजेंद्र दुसरा त्यामध्ये काय काय बघा. राजेंद्र दुसऱ्यामध्ये आफ्टर विक्ट्री ही प्लॅटेड जयस्तंभ पिलर ऑफ विक्ट्री ॲट कोल्हापूर. जयस्तंभ जी विक्ट्री काय म्हणतात पिलर केलेलं त्यानं कोल्हापूरला. अँड रिटर्न टू हिज कॅपिटल. सोमेश्वर अटेम्प्ट लॅटर टू रेव्हेन्यू द वर्डिक्ट ऑफ कोपम अँड डायड इन फेल्युअर. बट सून आफ्टर राजेंद्र हिमसेल्फ पास अवे. नंतर राजेंद्रही तो गेलेला दिसतो बा. पहिल्या राजाधिराजानंतर त्याचा बंधू गादीवर आला. त्याच्या कारकिर्दीत चोल आणि चालुक्यांच्या लढाई सतत चालू होत्या, परंतु निर्णायक विजय कोणालाच मिळाला नाही. फक्त दुसऱ्या राजेंद्रानं आपले साम्राज्य टिकवून ठेवले. नंतर वीर राजेंद्र आला बघा. त्याच्यानंतर काय याचा कालखंड काय दिलाय बघा. 52 ते 64. 52 ते 64 AD. त्यानंतर राजा कुठला बघा. वीर राजेंद्र. दहाशे 64 ते 1070. दुसऱ्या राजेंद्राचा हा बंधूच होता. त्याने चालुक्यांच्या कुंडल संगम येथे पराभव केला. नंतर त्याने चालुक्याची वेंगी, कलिंग, चक्रकोट्टम जिंकून घेतले. पांडव केरळ यांचे बंडे मोडून काढले. सिलोनचा राजा विजयबाहूने चोलांना सिलोनमध्ये बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण वीर राजेंद्राने त्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. चालुक्य राजा दुसरा सोमेश्वर यांनी चोलांवर हल्ला केला, परंतु वीर राजेंद्राने आपली कन्या चालुक्य राजपुत्र विक्रमादित्य यास देऊन सलोखा निर्माण केलेला दिसतो. त्यानंतर आपल्याला काय म्हणा. वीर राजेंद्र. सोमेश्वर सेंट अँड मेसेज टू चॅलेंज द वीर राजेंद्र टू अनदर कंटेस्ट. The latter accepted the challenge and took the field at the Kudal Sangamam, but the Western Chalukya's rule failed to turn due to the illness and soon performed the Paramayog by drawing himself in the Tungabhadra. त्यातनं युद्धातनं माघार घेतलेले दिसते. वीर राजेंद्र has successfully foiled the attempt to Sinhalese King Vijaybahu first to overthrow the Chola power on the island. He then sent another naval expedition to conquest Kadavaram. श्री विजयावर परत आपल्याला ताब्यात घेण्यासाठी केलेला प्रयत्न दिसतो. नंतरचा राजा कुलोत्तुंग. काय म्हणता येईल की पहिला. कुलोत्तुंगचं पहिला 1070 ते 1100 काय म्हणता येईल की 98 असणारा कालखंड. किती बघा 18 1118 चालुक्य घराण्याची आजीच्या वारसा हक्काने गादीवर आलेल्या पहिल्या कुलोत्तुंगाने अधिराजेंद्राला बाजूला सारून चोल गादी बळकावली. हा पराक्रमी वीर राजा होता. त्याने चोल सत्ता झुगारून देणाऱ्या सिलोनच्या विजयबाहूला आपली कन्या देऊन मित्रत्वाचे संबंध जोडले. पांडव चेर यांचा उठावही त्याने मोडून काढला. पांड्याचा आणि चेरांचा उठाव जो होता तोही त्यानं मोडून काढला, परंतु त्याचा अंतर्गत स्वातंत्र्यही दिले. त्याने कुलोत्तुंगवर स्वारी करून त्याचे बंड मोडून काढले व कनौजशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले. पहिला कुलोत्तुंग. चालुक्य राजा 6 विक्रमादित्य याने कुलोत्तुंगवर अनेक वेळा लढाया केल्या, त्याच्यावरती मोहिमा आणल्या, पण त्याने परतवून लावल्या कुलोत्तुंग पहिल्याने. परंतु कुलोत्तुंगचा पुत्र वेंगीच्या सत्तेवर असताना विक्रमादित्याने वेंगी जिंकून कुलोत्तुंगाचा पराभव केला. त्याचवेळी होयसर राजा विष्णुवर्धन याने चोलांचे गंगवाडी आणि उलंबवाडी हे प्रदेश जिंकून घेतले. त्यांच्या कावेरी पलीकडील हाकलून देऊन
म्हैसूरचे पठार आपल्या ताब्यात घेतलेले दिसते. कोण? होयसळाच्या काय जे त्या राजानं, विष्णुवर्धन राजानं. उदारमतवादी प्रजाहित दक्ष असलेल्या कुलोत्तुंगाच्या कारकिर्दीत प्रजेला सुख समाधान लाभले. त्याच्या काळात कांची नगरीचे महत्त्व वाढले. बघा कुणाच्या काळात? याच्याच काळात आपल्याला कांची नगरीचं महत्त्व आपल्याला वाढलेलं दिसतं. बघा कांचीची. आणि काय म्हणतात अखेरचा राजा आपल्याला तिसरा राजेंद्र आहे. बघा याच्या कारकिर्दीत एकेकाळी सामर्थ्यशील असलेले चोल साम्राज्य लयास गेले. मलिकपूरने चोल साम्राज्यावर काय म्हणता येईल की आक्रमण करून ते साम्राज्य पूर्णपणे संपवलेलं पण या ठिकाणी दिसतं. बघा म्हणजे सगळ्यात शेवट आपल्याला जे काय कुलोत्तुंगच्या काळात झालेलं दिसतं. बघा ओरिजिनली नोन ॲज राजेंद्र सेकंड, कुलोत्तुंगलाच काय दुसरा राजेंद्र बनलेला आहे. द सन ऑफ द राजराजा नारेंद्र ऑफ वेंगी अँड चोला प्रिन्सेस अमगदेवी took advantage of Veer Rajendra death to claim the Chola throne as well. He thus united to Vengi kingdom with the Chola empire. When Vijay Bahu overthrew his Chola authority, Ceylon, reconciled himself. आपल्याला त्यात काय कुलोत्तुंग first sent a large embassy of 72 merchants to China and maintained cordial relationship with the Sri Vijay. श्री शैलेंद्र डायनेस्टीचा जो राजा त्यासोबत आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करताना दिसतो. फ्रॉम होज रुलर ही रिसीव एन एम्बसी ॲज वेल. द ट्रॅडिशन एपिग्राफी अलाइक द टायटल ऑफ संगम काय म्हणतात तवीर्थ. टायटल काय? संगम तवीर्थ हे टायटल आहे. त्यात असणार टायटल संगम तवीर्थ नावाचं टायटल आहे. देन who abolished the tolls, those full detail of this reform are as available. काय तेवढं? कुलोत्तुंग first was succeeded by the Vikram Chola, Kulothung second, Rajaraja second, Rajadhiraj, Kulothung third, and other. The growing independence of the feudal notice in the region of Rajaraja third. Rajaraja secondच्या काळात किंवा थर्डच्या काळात ज्या प्रादेशिक सत्ता वाढल्या की जे सरंदामदार वाढले त्याच्यामुळं परिस्थिती आणखीच आपल्याला वेगळ्या पद्धतीनं जे विघटन झालेलं दिसतं. बघा वेगळ्या पद्धतीनं त्याचे विघटन व्हायला सुरुवात झालेली दिसते. बघा चला आता आपल्याला काही प्रशासकीय घटक बघायचे आहेत. त्यातले आपल्याला इथंपर्यंत चोलांच्या घराण्याचा आपण अभ्यास केला. बघा चोला घराण्याचा अभ्यास आपण इथंपर्यंत केला. म्हणजे पॉलिटिकल हिस्ट्री बघितली. त्याच्यानंतरचा आपण भाग बघूया. बघा प्रशासन सगळ्यात महत्त्वाचं काय? ॲटॉनॉमस विलेज हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. चोलांच्या ह्याच्यातला काय? ॲटॉनॉमस विलेज प्रशासनातला असणारा भाग आहे. बघा ते आपण बघूयाच काय काय पद्धतीनं सांगितलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणलेलं आहे. प्रशासन व्यवस्था. चोलांचे प्रशासन सुरक्षित व प्रभावशाली म्हणजे व्यवस्थित असणार असा उल्लेख अनेक शिलालेखात आला आहे. चोल सम्राट सर्व प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. प्रशासन त्याच्या भोवती विस्तारलेले. राजा त्याच्याभोवती प्रशासन आपल्याला विस्तारलेले दिसते. सम्राट आपले मंत्री उच्च अधिकारी यांच्या सहकार्याने प्रशासनाचा जो काही प्रवास आहे तो करत असते गाडा आकार. साम्राज्याचा स्वीय सहाय्यक मौखिक आदेश लिखित करून सम्राटाकडून पुनर्निश्चिती झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिव म्हणलेले ओले नायकम मार्फत अंमलबजावणी करणारा पेरुंदरम यांना सादर करण्यासाठी जावक कारकुनाकडे आदेशपत्रे दिली जात होती. वेगळ्या प्रकारचं आपल्याला त्या दिसतं. मग त्यामध्ये केंद्रित प्रशासन काय कसं आहे त्यामध्ये बघूया. बघा काय म्हणलं त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय? द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टम अंडर द चोला was the autonomous village and town administration. Autonomous village and town administration हा यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. बघा autonomous village and the town administration. Autonomous village and the town administration. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? सिग्निफिकंट
difference between the central and provincial administration of the Chola that of any other dynasties of early medieval period. But the administration of Chola was more centralized than that of the Rashtrakuta or the Chalukyas. त्यातनं केंद्रित प्रशासन त्यानंतरचा भाग आहे बघा सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन. केंद्रित प्रशासन त्यामध्ये काय द एम्परर ऑर द किंग वॉज ॲट द अपेक्स ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन. राजा हा सगळ्याच्या केंद्रस्थानी असणार म्हणजे ज्युडिशियल असो एक्झिक्युटिव्ह असो लेजिस्लेटिव्ह सगळं काय त्याच्यावर राजा प्रशासनाचा सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू किंवा उत्कर्षबिंदू. ही हॅड अँड द वलमकुट्टम इमिडिएट अटेंडन्स म्हणजेच काय उदनकुट्टन राजाला किंगला काय बघा उदम कुट्टम त्यासाठी दिलेला शब्द आहे बघा इमिडिएट अटेंडंट. इमिडिएट अटेंडंट हे आपल्याला त्यासाठी वापरलेला शब्द आहे. A group of ministers representing all the chief department of the administration to advise him on a disposal of business besides a chancery, olai, worship of deceased ruler, and the construction of temple as tribute to dead king was a special feature of the Chola period. There are elaborate and complicated administrative machineries or the bureaucracy of the Chola comprise officials of various grades. The officials tended to form a separate class in society. वेगळ्या श्रेणीचे अधिकारी असणार दिसतात काय वेगळ्या श्रेणीचे अधिकारी आहेत आणि त्यांना त्या पद्धतीचे वेगळे अधिकार आपल्याला दिले दिसतात. द अप्पर पेरुंदरम and lower Sirundaram. Higher officers were known by the title as Adi Gari Gol. Well, officers of all rank are usually referred by the general title of Kurumigal and Ponimakal. They were usually remunerated by the assignment of land. Jivita. Jivita means land साठी वापरलेला शब्द आहे. जीवितास जीवितास म्हणजे काय लँड साठी वापरलेला शब्द आहे. जीवितास मीन्स जमिनीसाठी वापरलेला तो शब्द आहे बघा. Suited to their position, title of honor and shares in booty taken in war form the reward of the public service. म्हणजे युद्धामध्ये तुम्ही काय जिंकलेला सर त्यानुसार त्याचे वेगळ्या प्रकारचे काही त्याला शेअर्स किंवा त्यातलं वाटा मिळत असते बघा. अमृता चौगुले गुड आफ्टरनून मागा येऊन तुम्ही एक्झिट केलं. आता काय म्हणता येईल त्याच्यामध्ये केंद्रित प्रशासनामधलं काय म्हणता येईल की पेरुंदरम म्हणलेलं बघा मार्फत ज्याच्या मार्फत अंमलबजावणी त्याला पेरुंदरम म्हणलेलं आहे. वंशपरंपराने सत्ता लाभत असली तरी राजा आपल्या मर्जीनुसार भावी वारस म्हणून युवराजाची नियुक्ती करत असे. राजा आपल्याला वारसदार कोण पाहिजे यानुसार त्याच्या मुलाची युवराजची नियुक्ती करत. राजाची अनियंत्रित सत्ता काही प्रमाणात मंत्री आणि सल्लागार यांच्या अधिकाऱ्यामुळे नियंत्रित करण्यात येत होती. निर्णय विभागाचे प्रमुख राजा नियुक्ती करीत असे. त्यांचा राजाशी सतत संपर्क होता आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्यासाठी राजा नियमितपणे राज्य दरबार दौऱ्याचे आयोजन करीत असे. उच्च अधिकाऱ्यांना वेतनापोटी कायम स्वरूपात जमिनी दिल्या जात होत्या. उच्च अधिकाऱ्यांना वेतन देण्याऐवजी मग जमिनीच आपल्याला डायरेक्ट लँड डोनेशन दिसतं बघा. उत्कृष्ट कामाची दखल म्हणून त्यांना सन्मानदर्शक किताब राजाकडून दिला जात होता. म्हणजे राजाच्या आपण त्याच्यामध्ये जर बघायला लागलो राजाच्या तिजोरीत काय काय मिळत होतं मग रेव्हेन्यू कसा येत होता. वाय द रेव्हेन्यू विल कम. द रेव्हेन्यू कसा येत असेल बघा. रेव्हेन्यू येण्याचे मार्ग पण आपल्याला त्या ठिकाणी सांगायला पाहिजे. लँड रेव्हेन्यू तर आहेच. रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला त्याला म्हणता येईल बघा द रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन. मग प्रांतिक प्रशासन बघूया नंतर पण पहिल्यांदा रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन बघू. Revenue administration.
राज्याच्या तिजोरीत शेतीतून मिळणाऱ्या वस्तूच्या व रोखीच्या स्वरूपातील उत्पन्न जमा होत असे. जमिनीची मालकी व खाजगी व्यक्ती व समाज यांच्याकडे. जमिनीची मालकी कोणाकडे बघा, खाजगी आणि त्या व्यक्तीकडे असलेली असते. त्यानं जे उत्पादन कमवलं त्यातनं तो महसूल देत असे. जमीनदार कुळे यांचे असे शेती संबंध होते. चोल साम्राज्यातील कावेरी आणि इतर नद्यांचा पाण्याचा वापर शेतीसाठी केला. याशिवाय मोठमोठे तलाव कालवे बांधले गेले. त्याचाही उपयोग कृषी सिंचनासाठी केला जात होता. म्हणजे इरिगेशन पर्पजसाठी याचा वापर केला जात होता. ग्रामसभा तलाव आणि तळी यांची देखरेख करत असते. सगळ्यात महत्त्वाचा ग्रामसभा तलाव व तळे यांची देखरेख करत असे. काय म्हणतात त्याची देखरेख व्यवस्थापन आपल्याला करताना दिसतात. राजाला एकूण उत्पन्नाचं एक थर्ड 1/3 राजाला एकूण उत्पन्नाचा 1/3 भाग द्यावा लागेल. एकूण उत्पन्नाचा 1/3 भाग उत्पन्न. शेत जमिनीची मोजणी करण्यात येऊन त्याच्या प्रतवारीप्रमाणे शेत सारा आकार, जमिनीची गुणवत्ता काय, किती उत्पादन देते त्यानुसार त्याचा टॅक्स हा दिला जात असे, घेतला. याशिवाय जकात कर, व्यवसाय कर, खाणी इत्यादीच्या राज्याचे उत्पादनाची साधनं होती. म्हणजे जकात कर त्यातनं ही टॅक्स आपल्याला राजाकडे जात होता. नंतर व्यवसाय कर, वेगळा व्यवसाय करतात त्याच्यातनंही तुम्ही टॅक्स द्यावा लागत असे. खाणी, जंगले म्हणजे मायनिंग आहे, परत फॉरेस्टमधनं टॅक्स गोळा केला जात असे. मिठागृह आहे त्यातनंही टॅक्स हा दिला जात असे. मग काय म्हणता येईल त्याचबरोबर वेल ऑर्गनाइज डिपार्टमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू नोन ॲज पुरवू वरती नायक कलम. त्यासाठी शब्द दिलेला आहे बघा, पुरवू वारिती नायक पुढं काय कलम, ह्या प्रकारचं डिपार्टमेंटचं नाव आहे बघा, रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन वारिती नायक. And all cultivable land was held in one of the 3 and broad classes of the tenure, which may be distinguished as a pleasant proprietorship, Velangalai, Velangavagai, service tenure, and the tenure resulting from the charitable gifts. The first type was the ordinary of Rayatwari village of modern times, having a direct relations with government and paying a land tax liable to the revision from time to time. लँड टॅक्स त्यातून दिला जातो व काय म्हणतात त्यानुसार त्याचं चेंजेस होताना दिसतात बघा. जशी गरज पडेल तसं त्याचं चेंज त्यामध्ये होताना दिसतो बघा. काय त्याची गुणवत्ता बघून. ऑल द लँड वॉज केअरफुली सर्वेड अँड क्लासिफाईड इन टू टॅक्स पेईंग ऑर नॉन टॅक्सेबल लँड. कर देणारी किंवा कर देण्यात असणारी त्याची गुणवत्ता ही आपल्याला त्यातनं ठरवलं जात होताना दिसतं. पार्ट ऑफ द विलेज उरनट्टम tank channel passing through the village, the outcast hamlet, Paracheri or artisans quarters, Kumanacheri and the burning ground, Sadugada were exempt from all taxes. या करातनं यांना काही जणांना सूट होते. In its turn, taxable land was classified in different grades according to its natural fertility and crops. त्याचे पीक कसं आहे आणि त्यातनं किती उत्पादन येते त्याच्यानुसार त्या टॅक्सची जी काही गुणवत्ता आहे किंवा टॅक्स हा ठरवला जात होता. इट इज बिसाइड्स द लँड रेव्हेन्यू देर वेर टोल्स ऑन गुड्स इन ट्रान्झिट, टॅक्सेस ऑन प्रोफेशन अँड द हाऊसेस. घरावर बी टॅक्स लावला जायचा, वेगवेगळ्या व्यवसायांवर पण टॅक्स लावला जायचा. विवाह आहे किंवा न्यायिक जी प्रक्रिया, न्यायिक दंड पण आपल्याला त्या ठिकाणी लावलेला दिसतो बघा. नंतर आपल्याला त्यामध्ये बघायचं बघा लष्करी प्रशासन, military administration. We will talk about the military administration of that period. In which period? The Chola period. Then we will talk about the city administration and the local administration मध्ये पण काही भाग बघूया बघा.
We'll talk about the military administration of the Chola period. Military administration. हत्ती दल, अश्वदल, भूदल असे 3 लष्कराचे. काय हत्ती दल, आणि अश्वदल हे 3 विभाग आपल्याला असलेले दिसतात. त्यांचे प्रशिक्षण शिस्त याकडे विशेष लक्ष दिले जात. लष्कर भरती प्रामुख्याने केरळ राज्यातून केली जात होती. चोल लष्करात 60,000 हत्ती, 1.5 लाख भूदल होते. वेलिकरस हे राज्याचे संरक्षण दलाचे प्राणप्रणाने रक्षण करत होते. वेलिकरस नावाचा जो काही व्यक्ती आहे, येथे राजा प्राणास मुकला तर त्याच्या छेतीवर स्वतःला दहन करून घेत असत. अश्वदलात उत्तम आरबी घोडे होते. अश्वदलामध्ये लढाईत सैन्याच्या आपल्याला काय म्हणलं जातं की नेतृत्व राजा किंवा युवराज स्वतः करीत. सैन्य प्रमुखास नायक, सेनापती, महादंड नायक म्हणलेला आहे. सैन्य प्रमुखास नायक, सेनापती आणि काय त्याला म्हणलेलं आहे महादंड नायक. असे हुद्दे होते. ते बहुधा वेल्लाळ आणि ब्राह्मण असत. लढाईची सुरुवात पशुधन पळवून नेण्यापासून होत असे. ज्याने लढाईत महापराक्रम गाजवला असेल त्यांना क्षत्रिय शिखामणी असा किताब बहाल केला जात होता. एक भयानक लढाई म्हणून चोला राजाशी श्रीलंकेशी झालेल्या लढाईचा उल्लेख केला जातो. महाभयानक लढाई म्हणून श्रीलंकेसोबत केलेल्या लढाईची माहिती दिली जाते. या लढाईत स्त्रियांसहित नागरी वस्तीतील लोकांना ठार केलेलं दिसतं किंवा जखमी केलेलं दिसतं. बघा, नाक कापण्याचे प्रकार याच्यामध्ये आपल्याला दिसतात. बघा, नाक कापण्याचे जे प्रकार आहेत तेही आपल्याला ठिकाणी दिसतात. राजदूताला अभय देण्याचा संकेतही काही प्रसंगी धुडकावला गेला. जो ॲम्बॅसेडर आहे त्याला काही सपोर्टच प्रत्येक वेळेस केला असं अजिबात नाही. काही त्याच्यावर पण आक्रमण झालेलं दिसतं. राजराजाच्या कारकिर्दीत चोल आरमाराने उत्कृष्ट आपल्याला कामगिरी या ठिकाणी बजावलेली दिसते. बघा, पश्चिम किनारा आणि पूर्व किनाऱ्याचे संरक्षण करण्याचे चोल आरमाराने काय म्हणता जातं म्हणून बंगालचा उपसागर जणू एक मोठे तळेच आहे असे या आरमाराला वाटत होते आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं काम असलेलं दिसतं. बघा, काय द सोल्जर ऑफ द चोला जनरली कन्सिस्ट ऑफ 2 टाइप. काही कोलर हु वेअर रॉयल ट्रूप्स मध्ये, काही कोलर, काहीचा अर्थ काय, काही कोलर रॉयल ट्रूप्स, काही कोलर म्हणजे रॉयल ट्रूप्स. हु वेअर रॉयल ट्रूप्स receiving regular pay from the treasury. Nattupadai Nattupadai म्हणजे काय, हे काय लोकल डिफेन्स साठी काय, ओनली फॉर द एम्प्लॉयड फॉर द लोकल डिफेन्स, एम्प्लॉयड फॉर द लोकल डिफेन्स, स्थानिक संरक्षणासाठी, एम्प्लॉयड फॉर लोकल डिफेन्स, स्थानिक संरक्षणासाठी याचा वापर केला जातो. रेडी टू डिफेंड द किंग और द, त्यामध्ये नेव्ही आहे, इन्फंट्री आहे, एलिफंट आहे, कॉर्प आहे. चोला पेड स्पेशल अटेन्शन टू देअर आर्मी, नेव्ही, चोलांचे विशेष लक्ष आपल्याला नेव्हीकडे असलेलं दिसतं. बघा, टू डिफेंड द किंग अँड हिज कॉज विथ देअर लाईव्स, अटेन्शन वॉज गिवन टू द ट्रेनिंग ऑफ आर्मी अँड कंटोनमेंट कॉल्ड द कदगाम. त्या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते, त्याला कदगाम असं म्हणलं जातं, कॉन्टोनमेंट. ओके, त्यामध्ये आपण पहिलं विलेज अँड टाउन ॲडमिनिस्ट्रेशन आता बघू. विलेज अँड टाउन ॲडमिनिस्ट्रेशन, ग्रामीण प्रशासन. चला एवढा एक भाग बघू आणि मग आपल्याला मला वाटतं आपण ओके हां, राजकीय अस्मिता आणि राजाच्या उलता पालती त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे.
हे बघण्या अगोदर आपण काही क्वेश्चन्स बघूया बघा. आपण जे ठरवलं होतं बघा, हे नाही बघा, आपण क्वेश्चन्स काही बघूया बघा. काही यातले प्रश्न बघूया. एन्शियंटचे युनिट 1 to 3. मग ग्रामीण आणि त्यातलं जे काही प्रशासनाचा भाग आहे तो उद्याच्या लेक्चर्समध्ये बघू, कारण त्याला थोडंसं डिटेल आणखी करायचं आहे बघा, त्याला आणखी डिटेलमध्ये बघायचं आहे. जसं या ठिकाणचा प्रश्न आहे बघा, काय वैदिक टर्म्स जन कशाला म्हणलं जातं, तर ते ट्राईबसाठी आहे का कशासाठी आहे, फॅमिली ट्री आहे, क्लॅन आहे, कास्ट आहे. महावीरचे निधन झालेले स्थान पावा हे कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर सगळ्या उत्तर प्रदेशमधलं आहे. ओके, हे नाही, आपण नेटचे क्वेश्चन्स बघूयात बघा. नेटचे काही क्वेश्चन्स आहेत ते बघूया बघा. नीट एक्झाम पेपर. त्याच्यावरचे काही प्रश्न विचारले जातात बघा, ते प्रश्न बघूया बघा. 2-4 क्वेश्चन्स बघू आणि मग थांबू आपण. काय काय प्रकारचे क्वेश्चन्स आहेत बघा. डाउनलोडमध्ये जावा, याच्यामध्ये त्याच्यानंतर मग इयर सिलेक्ट करा 25, एक्झाम सिलेक्ट करा, सिलेक्ट, सर्च करा. जर तो अपलोड झाला असेल तर तुम्हाला दिसेल, नसेल अपलोड झाला तर नाही दिसणार, लक्षात घ्या. परत आपल्याला एक्झाम किंवा त्या गोष्टी चेक करायच्या आहेत. कुठला जूनमध्ये झालेला पेपर आपण डाउनलोड केलाय का आपल्याला फक्त बघायचं. जूनमध्ये असणारा पेपर जो आलेला आहे का आपण चेक करतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघतो बघा. त्यात आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर भर द्या बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर मे बी आलेला नाही बघा. तर आता बघा, आपण म्हटलं 24चा घेतला, 24 नंतर आपण म्हणजे UGC नेट घेतलं, काय म्हणतात सर्च केलं की जर पेपर त्याच्यावर नसेल तरी येत नाही बघा. पंचवीसचाही आलेला आहे बघा. 25चा काय बघा, ऑगस्ट आपला 28ला हिस्ट्रीचा पेपर झाला बघा. 28ला पेपर झाला बघा आपला. कोकणी कॉमर्स, फोक लिटरेचर, त्यानंतर काय म्हणतात आरब आहे, लॉ, फिलॉसॉफी, इंडियन कल्चर, वुमन स्टडीज, त्याचबरोबर असामीज आहे, आर्किओलॉजीचं पण आहे बघा. आर्किओलॉजी त्याबद्दल पण बघू आपण. आर्किओलॉजीचं आपल्याला भरता येते का. व्हिज्युअल आर्ट आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, बाजूला कोड आहेत बघा. हा जो आहे बघा, काय म्हणता येईल की मैथिली, त्यानंतर काय इकॉनॉमिक्स, जर्मन आहे बघा. बाकीचे योगा आहे, मराठी आहे, त्यानंतर काय म्हणतात नेक्स्ट आपण बघू बघा काय काय आहे ते. सातव्यामध्ये आपल्याला हिस्ट्रीचा नाही. पेपर एका शिफ्टमध्ये जातो बघा तो. ओके, त्यामुळे क्वेश्चन्स बघत चला. क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अंदाज येईल बघा.
परीक्षा कसं पास व्हायचे, परीक्षेचं क्वेश्चन पेपर परीक्षा कळत नाही बघा. परीक्षा पास कसं व्हायचं परीक्षा दिल्यावरच कळतं किंवा परीक्षेचा अभ्यास केल्यावरच कळतं बघा. त्यामुळं परीक्षा कशा पद्धतीने दिल्या पाहिजेत, काय अभ्यास केला पाहिजे याचा विचार करूनच सगळं तयारी करा बघा. हा क्वेश्चन पेपर डाउनलोड होतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये ह्यातले काही क्वेश्चन्स बघूया बघा. एन्शियंट मिडिवल मॉडर्न असे क्वेश्चन्स एक 10 क्वेश्चन्स रोज बघूयात बघा, जेणेकरून तुमची तयारी जी आहे डिसेंबरच्या परीक्षेसाठीची चांगली होईल बघा. चांगल्या पद्धतीनं ती तयारी होईल, लक्षात घ्या.